सध्याच्या अस्थिर युगात भारत आणि मलेशिया या सागरी राष्ट्रांनी दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात एकमेकांना सहाय्य करणं अत्यंत आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मलेशियात प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्यात क्वालालंपूर इथे शिष्टमंडळ स्तरावर बैठक. भारत आणि मलेशिया यांच्यात विविध क्षेत्रात 11 सामंजस्य करार. पंतप्रधानांचा मलेशिया इथल्या भारतीयांशी संवाद. भारताची UPI पेमेंट प्रणाली लवकरच मलेशिया इथे सुरू होईल, पंतप्रधानांची माहिती. भारतातल्या शेती, दुग्ध व्यवसाय अशा संवेदनशील क्षेत्रांचं संपूर्ण संरक्षण. कृषी, MSME क्षेत्रासह मच्छीमारांसाठी $30 ट्रिलियन ची बाजारपेठ खुली. पीयूष गोयल. राज्य सरकार येत्या काळात भविष्यासाठी सज्ज, 7 नवी धोरणं आणणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. ॲडव्हान्टेज विदर्भमध्ये 10,831 कोटी रुपयांचे 3 सामंजस्य करार. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार. वाढवण बंदर परिसरातल्या निवडक गावांमध्ये कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षणाला बळकटी देण्यासाठी सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. छत्तीसगडमध्ये काल 51 नक्षलींचं आत्मसमर्पण केल्याची पोलिसांची माहिती. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची अमेरिकेवर 29 धावांनी मात आणि अन्य एका सामन्यात पाकिस्ताननं नेदरलँड्सचा केला पराभव.